नमस्ते सर्वांना। आज मी टोमॅटोची चटणी बनवणार आहे। त्यासाठी हे टोमॅटो घेतले आणि आता हे असे छान मध्ये असे चिरून घेते आणि छोटे छोटे अगदी टोमॅटो आहेत, असे चिरून घेते। टोमॅटो मी असे सर्व चिरून कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले थोडंसं। आता एक कढीपत्ता घेतला आहे, कढीपत्त्याची पानं टाकते, थोडेसे जिरे टाकले आणि जिरे छान असे परतून घ्यायचे। आता मी मिरची टाकली आणि लसूण टाकले, ते पण छान परतवून घेते। आता मी टोमॅटो ठेवून घेते कढईमध्ये, सर्व तेलामध्ये असे ठेवायचे टोमॅटो। सर्व टोमॅटो मी कढईत असे ठेवलेले आहेत तेलात परतण्यासाठी आणि वरून झाकण लावून घेते आणि छान असे आतमध्ये शिजतील टोमॅटो। झाकण काढून बघते आता। छान असे आपले टोमॅटो शिजलेले आहेत। आता हे टोमॅटोची अशी सालं काढून घेते। हे बघा, अशी अलगद अशी सालं निघतात टोमॅटोची। ते स्मॅशर घेते आणि त्याच्याने असं स्मॅश करून घेते। लसूण पण आपली अशी छान मिक्स झाले त्यामध्ये। गॅसची फ्लेम मी चालू केलेली आहे, त्यावर कढई ठेवली। आता टोमॅटोमध्ये मी थोडीशी धना पावडर टाकली, छान अशी मिक्स करून घ्यायची। मी थोडी हळद टाकते आणि थोडंसं लाल तिखट टाकते, कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। आता मी एक कांदा चिरून टाकते। कांदा छान असा बारीक मी चिरून घेतला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकते आणि छान असं परतवून घ्यायचं आहे। कांदा छान असा मिक्स करून झाला आहे टोमॅटोमध्ये आणि आता मी गॅस बंद करते। थोडंसं वरून ओलं खोबरं टाकते आणि थोडीशी कोथिंबीर आणि बघा, चटणी आपली मस्त अशी तयार आहे। चटणी आपली तयार झाली आणि सोबत पराठा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।